नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 12 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही सिरीज पोहोचवायला विसरू नका. सुरुवात करूया मग आजच्या सेशनला. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर कंबाईन विजेता बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. जवळपास 450 विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलेले आहे. शेवटचे 50 ऍडमिशन जे आहे ते डिस्काउंटेड फी मध्ये शिल्लक राहिलेले 499 रुपयामध्ये तुम्ही या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. बघा, त्याचबरोबर आपली कंबाईन साठी यशवंत बॅच सुद्धा आहे. 1499 फी आहे. लवकरच या बॅचची फी जी आहे ती 1999 रुपये होणार आहे. ठीक आहे, तर फी वाढतच चाललेली तुम्ही सुद्धा बघितलं असेल. त्याचबरोबर कंबाईन साठी आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ज्यामध्ये 4 टेस्ट झालेले आणि ह्या महिन्यात 6 टेस्ट होणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं कंबाईन साठी राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच सुद्धा आपल्याकडे सुरू आहे मित्रांनो. त्याचबरोबर सरळ सेवा भरतीसाठी ऑल इन वन बॅच तुम्ही ऐकलं असेल की लवकरच महाराष्ट्रामध्ये मोठी सरळ सेवा भरती होणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला ऑल इन वन बॅचचा फायदा होणार आहे. तसेच आरआरबी साठी तिरंगा बॅच जी आहे ती आपण सुरू केलेली आहे. पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच जी आहे ती आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याकडे सर्व विषयाच्या क्लास नोट्स आहे. जिओग्राफीच्या हर्षले मॅडमचे सुद्धा आलेले आहे आता, आणि मारुती सरांच्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या नोट सुद्धा आलेले आहे. बघा, तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या ऍप मधून तयारी करून यश मिळवलेलं आहे. बघा मित्रांनो, अभ्यास मित्राचं टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवर तुम्हाला आजच्या लेक्चरची पीडीएफ मिळेल, आणि जे इंस्टाचं पेज आहे त्यावर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील. आज आपण 12 डिसेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे त्या अभ्यासणार आहोत. आणि सुरुवातीचाच अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या समोर, तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे आरबीआय, तर तिचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहे? तर आरबीआयचे 26वे गव्हर्नर म्हणले संजय मल्होत्रा. लक्षात ठेवायचंय, शक्तिकांत दास यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. शक्तिकांत दास 25वे गव्हर्नर होते, आता त्यांच्या जागी संजय मल्होत्रा हे आलेले आहे. ते आरबीआयचे कितवे गव्हर्नर बनलेले आहे? तर 26वे. लक्षात ठेवा. हे राजस्थान केडरचे 1990च्या बॅचचे IAS अधिकारी आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा, आरबीआय विषयी जाणून घेऊया. आरबीआयचं मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये. स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली होती. पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न स्मिथ. त्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आता 26वे गव्हर्नर कोण आहे? तर संजय मल्होत्रा यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण काही महत्वाच्या नियुक्त्या जाणून घेऊया. जसं की भारताचे नवीन कॅग कोण बनले आहे? के संजय मूर्ती. 51वे सरन्यायाधीश कोण बनले? तर संजीव खन्ना. तर संजीव खन्ना नाव आहे, ठीक आहे, इथं चुकून हे झालं. तर संजीव खन्ना कोण आहे, संजय मूर्ती कोण आहे, आणि संजय मल्होत्रा कोण आहे? कन्फ्युज व्हायचं नाही. संजय मल्होत्रा आरबीआयचे गव्हर्नर आहे. त्यानंतर जर बघितलं तर संजीव खन्ना जे आहे तर ते भारताचे सरन्यायाधीश आहे, आणि संजय मूर्ती जर आपण बघितलं तर ते आहे भारताचे नवीन कॅग. FICCI चे नवीन अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल. अरविंदर सिंग सहानी इंडियन ऑइल चे नवीन अध्यक्ष. त्यानंतर जयतीर्थ राघवेंद्र जोशी हे ब्रह्मोस एरोस्पेसचे प्रमुख आहे. अमनदीप जोहल हे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आहे. प्रवीणा राय मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियाच्या नवे MD आणि CEO आहे. अमिताभ चौधरी ऍक्सिस बँकेचे नवीन MD आणि CEO आहे. अभ्युदय जिंदल इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष आहे. अमृत मोहन प्रसाद सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक आहे. भारताचे नवीन वित्त सचिव आहे तुहिन कांत पांडे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD चीफ मॅनेजिंग डायरेक्टर DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे प्रमुख आहे आलोक रंजन. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे युनिसेफ. तर युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड जो आहे, ठीक आहे, तर आपण जर बघितलं त्याच फुल फॉर्म मी तुम्हाला सांगून देतो. पहिले युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असा फुल फॉर्म आहे युनिसेफचा. तर युनिसेफचा डे जो आहे, युनिसेफ डे, तो कधी सेलिब्रेट केला जातो? तर युनिसेफ डे मित्रांनो 11 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो. युनिसेफ डे जो आहे 2024 मध्ये कधी साजरा केला गेला? तर 11 डिसेंबर तारीख लक्षात ठेवायची आहे. 11 डिसेंबर का? तर या 11 डिसेंबरला काय करण्यात आलं होतं? तर युनिसेफची स्थापना करण्यात आली होती. युनिसेफची स्थापना 11 डिसेंबर 1946 ला करण्यात आली होती, म्हणून 11 डिसेंबर जो आहे तो युनिसेफ डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. यानंतर पुढे जाऊया. बघा, 11 डिसेंबर 1946 ला स्थापना, 2024 मध्ये 74वा वर्धापन दिन आहे तिचा.
मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे, अमेरिकेमध्ये, आणि कार्यकारी संचालक आहे कॅथरीन रसेल. तिसरा क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2024 मध्ये पानिपत हरियाणा येथून 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिलांना सक्षम करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, हरियाणाच्या पानिपत येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजना सुरू केली आहे. विमा सखी योजनेअंतर्गत LIC मध्ये महिलांना नोकरी मिळणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर पहिल्या वर्षी महिलांना 8,000 रुपये पगार असणार आहे, दुसऱ्या वर्षी 7,000 आणि तिसऱ्या वर्षी जर बघितलं तर 6,000 रुपये पगार असणार आहे. या व्यतिरिक्त कमिशन जे आहे ते वेगळं असणार आहे. ठीक आहे, जे काही LIC पॉलिसी विकल्यानंतर जे कमिशन मिळतं ते वेगळं असणार आहे, ते यामध्ये काउंट होणार नाहीये. तर 18 ते 70 वयोगटातील महिला यासाठी पात्र असणार आहे. ही योजना पानिपत हरियाणा इथून सुरू करण्यात आलेली आहे. महिला ॲज LIC एजंट म्हणून काम करू शकतात. आपण जर बघितलं पदवीधर विमा सखींना, ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर पदवीधर विमा सखी जे आहे तर ते विकास अधिकारी म्हणून सुद्धा काम करू शकता LIC मध्ये. तर LIC एजंट बनू शकता महिला, इथं लक्षात ठेवायचे. पगार सांगितला सुरुवातीला आपण जर बघितलं जॉईन केल्यानंतर जर बघितलं 2,500 रुपये ॲज अ सरकार जॉईनिंग बोनस सारखं सुद्धा देणार आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं तर हरियाणा विषय जाणून घेऊया. हरियाणाचा उल्लेख झाला तर हरियाणाची राजधानी चंदीगड, स्थापना 1 नोव्हेंबर 1966 मध्ये झाली. याच दिवशी चंदीगडची ॲज अ केंद्रशासित प्रदेश म्हणून, पंजाबची ॲज अ राज्य म्हणून तिथं काय झाली होती, निर्मिती झाली होती. आपण जर बघितलं मुख्यमंत्री आहे नायब सिंग सैनी, राज्यपाल आहे बंडारू दत्तात्रय. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान आहे हरियाणामध्ये सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आणि कालेसर राष्ट्रीय उद्यान. लोकसभेची जागा आहे 10, राज्यसभेच्या 5, विधानसभेच्या 90. हरियाणाला लँडलॉक आपण म्हणूया स्टेट आहे, त्याला 5 राज्याची सीमा आहे, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान. चौथा क्वेश्चन आहे, कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकीविरुद्ध म्यूल हंटर AI जे आहे तर त्या नावाने एक AI साधन वापरण्यास सुरुवात केली आहे? तर म्यूल हंटर AI नावाचं एक आपण AI जे आहे ते बनवलेलं आहे. कुणी? तर RBI. कुणी बनवलेलं आहे? तर RBI. ठीक आहे, तर कोणत्या बँकेने विचारलेले तर RBI ने जर आपण बघितलं तर RBI ने म्यूल हंटर AI बनवलेलं आहे. जे काय करणार आहे तर ज्या अकाउंटमध्ये मनी लॉन्ड्रिंग केली जाते किंवा ज्या अकाउंटमध्ये चुकीच्या पद्धतीने पैसे येतो मग त्याची एंट्री समजतात या AI ला, आणि मग तो AI असे अकाउंट जे आहे ते आयडेंटिफाय करून RBI कडे त्याची लिस्ट पाठवणार आहे. ठीक आहे, तर अत्यंत महत्वाचं आहे. आपण जर बघितलं तर यापासून सायबर गुन्हे सुद्धा कमी होणार आहे. त्यानंतर इमॅन्युअल ओयुएड्रेगो हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले तर हे बुर्किना फासोचे नवीन पंतप्रधान बनले. एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे या क्वेश्चनशी संबंधित. बुर्किना फासोची राजधानी औगाडौगू. आपण जर बघितलं आफ्रिका खंडातील हा एक देश आहे. आपण जर बघितलं तर कार्यकारी राष्ट्रपती आहे इब्राहिम त्राओरे. त्यानंतर पश्चिम आफ्रिकन CFA फ्रँक तिथलं चलन आहे. 6वा क्वेश्चन आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 11 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कुठे केलं? तर 11 फूट उंच पुतळ्याचं अनावरण जोधपूर राजस्थानमध्ये करण्यात आलं. आपण जर बघितलं तर 8 फुटाचा एक सरफेस बनवलेला आहे आणि त्यावर हा 11 फूट उंच जो आहे तर तो पुतळा जो आहे तर तो इथं इस्टॅब्लिश केलेला आहे. 1100 किलोच्या धातूपासून हा पुतळा जो आहे 1100 किलो वजनाच्या धातूपासून हा पुतळा बनवण्यात आलेला आहे. हे काही महत्वाच्या इथं गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला तर युनिसेफ डे आणि माउंटन डे सेम 11 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेले आहे. आता माउंटन डे ची तुम्हाला थीम लक्षात ठेवायची आहे, माउंटन सोल्युशन फॉर अ सस्टेनेबल फ्युचर, इनोव्हेशन, अडॅप्टेशन, युथ अँड बियॉन्ड अशी थीम होती. 2003 मध्ये संयुक्त राष्ट्राने पर्वतांचं महत्व लक्षात घेऊन पर्वत दिन जो आहे तो सेलिब्रेट करणं सुरू केलं होतं. कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री SM कृष्णा यांचं डिसेंबर 2024 मध्ये वयाच्या 92 वर्षी निधन झालं? तर SM कृष्णा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते मित्रांनो, कर्नाटकचे CM होते आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे ते गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांचं वयाच्या 92 वर्षी निधन झालं. 1999 ते 2004 पर्यंत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 6 डिसेंबर 2004 ते 2008 या कालावधीमध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तर महाराष्ट्राचे राज्यपाल कधी होते हे लक्षात ठेवायचे, 6 डिसेंबर 2004 ते 8 मार्च 2008 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. कर्नाटकमध्ये लोकसभेची जागा आहे 28, राज्यसभेची जागा आहे 12. कर्नाटकची राजधानी बँगलोर,
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल आहे थावरचंद गहलोत, राष्ट्रीय उद्यान आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि निलगिरी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर अतिशय महत्वाचा क्वेश्चन, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर आपण जर बघितलं तर राहुल नार्वेकर परत एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष बनले आहे. महाराष्ट्राच्या राज्यसभेच्या जागा 19, लोकसभेच्या 48, राजधानी मुंबई, CP राधाकृष्णन राज्यपाल आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. कोणत्या राज्याने कारागीर आणि कारागिरींना सक्षम करण्यासाठी कलेग्नार हस्तकला योजना सुरू केली आहे? तर कारागिरांना 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांनी ते जर कर्ज फेडलं तर त्यांना 3 लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कलेग्नार नावाची योजना जी आहे तर ती कोणी सुरू केलेली आहे? तर ती तमिळनाडू सरकारने सुरू केलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये 25 प्रकारच्या वेगवेगळ्या कारागिरांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशी कोणती योजना आहे? तर केंद्र सरकारची अशी आहे विश्वकर्मा योजना. तर केंद्र सरकारची जशी विश्वकर्मा योजना आहे तशीच इथं तमिळनाडूने कलेग्नार हस्तकला योजना जी आहे ती सुरू केली आहे. त्यानंतर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरीचं विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे? तर आपण पुरुषांच्या गटात जर बघितलं तर सतीश करुणाकरन याने BWF ठीक आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद सतीश करुणाकरन याने जिंकलेलं आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ही स्पर्धा 3 ते 8 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आपण जर बघितलं तर त्याने चीनचा झुआन चेनचा पराभव केलेला आहे. त्यानंतर बघा बॅडमिंटन जागतिक महासंघ जो आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जे आहे त्याची स्थापना 1934 मध्ये लंडन मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय जे आहे ते क्वालालंपूर मलेशियामध्ये आहे आणि पॉल एरिक हायर लार्सन हे त्याचे अध्यक्ष आहे. 12वा क्वेश्चन आहे, इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमच्या 4थ्या आवृत्तीचं उद्घाटन डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं? तर ते करण्यात आलं नवी दिल्ली या ठिकाणी. बघा मित्रांनो याची थीम आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर ती थीम होती इंटरनेट गव्हर्नन्स इनोव्हेशन फॉर इंडिया आणि त्याचबरोबर याचं उद्घाटन कोणी केलं? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी या इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमच्या 4थ्या आवृत्तीचं उद्घाटन केलेलं आहे. तर बघा डिजिटलायझेशन त्याचे फायदे वगैरे काय आहे तर हे सगळं या कार्यक्रमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. राष्ट्र पुढे जाण्यासाठी इंटरनेटचा कसा फायदा होऊ शकतो हे यामध्ये सांगितलेलं आहे. बघा 2 टेस्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. तर आता टेस्ट क्वेश्चन जो आहे तो इथं चुकून ऍड नाही झाला. तर टेस्ट क्वेश्चन तुमचा आज हा आहे, लक्षात घ्या. RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहे? RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनलेले हे फक्त तुम्हाला सांगायचं आहे. सगळ्यांनी उत्तर द्यायचे. बघा आपण जर बघितलं तर कंबाईनची विजेता बॅच सुरू आहे. या बॅच मध्ये लवकरात लवकर ऍडमिशन घ्या कारण लेक्चर चालू आहे, पटपट सिलेबस कव्हर होतोय. ठीक आहे. 499 काहीच फी नाहीये. त्या मानाने विषय सगळे ठीक आहे. असा एकही विषय आपण सोडत नाही. करंट अफेअर्स सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे. तर या बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर यशवंत बॅच आहे 1499 ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर कंबाईन पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज आहे. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस आहे. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच. त्याचबरोबर या आपल्या अभ्यासमित्राच्या क्लास नोट्स यामध्ये जिओग्राफी प्लस आधुनिक भारताची इतिहासाचे नोट्स सुद्धा तयार झालेले आहे. लवकरच भारताच्या भूगोलाच्या नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासमित्र ऍप्लिकेशनवर मिळतील. टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची PDF आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक लिस्ट मिळेल. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.